तुम्हीही मान्सूनच्या दमदार पावसाची वाट पाहत आहात का? तर तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. हवामान विभागानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एवढंच नाही तर पुढील 24 ते 48 तास राज्यातील तब्बल 28 जिल्ह्यांसाठी भारी पडणार आहेत. हवामान विभागाने कोणता इशारा दिलाय, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. होय, मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण नसल्यामुळे आपल्याला आणखी 5 ते 6 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सध्या राज्यात उष्णता, दमट हवामान आणि वादळी पाऊस असं विचित्र वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दमट वातावरण नागरिकांना हैराण करणार आहे. मात्र दुपारनंतर 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. इथं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. इथं सुद्धा 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पार गेलंय. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मराठवाड्यातील काही भागात हलका पाऊस पडेल, पण समाधानकारक पावसासाठी अजून वाट पाहावी लागेल. विदर्भातील नागरिकांनी तर अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा इथं थेट उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि हलक्या पावसासह प्रचंड उष्णता इथं त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होत नाही तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पुरेसं पाणी प्या आणि दुपारच्या वेळी उन्हात जाणं टाळा. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात? तुमच्या तिकडे हवामान सध्या कसं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.